3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीयेचा मुहूर्त। काल सर्वत्र मोठ्या उत्साहात अक्षय तृतीया हा सण साजरा करण्यात आला। अनेकांनी या दिवशी नवीन वस्तू, नवीन वास्तू खरेदी केल्या। यासोबतच सर्व मंदिरांमध्ये मनोभावे पूजा आरती करण्यात आली। सर्वांकडे सुख, समृद्धी, शांतता, अक्षय नांदू दे अशी प्रार्थना करण्यात आली। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आंबे खाण्यास सुरुवात करण्याची प्रथा आहे। आजही अनेक कुटुंबात ही प्रथा कायमच आहे आणि याच निमित्तानं आंब्याचा पहिला नैवेद्य भगवंताला अर्पण करण्याची देखील प्रथा आहे। नाशिक शहरातील अनेक मंदिरात आंब्याचा प्रसाद चढवण्यात आला। तसेच नाशिककरांचं श्रद्धास्थान असलेला रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती येथे देखील सिद्धिविनायक मंदिरात 251 किलो आंब्यांची आरास करण्यात आली। आपण बघू शकता किती सुंदर पद्धतीने ही आंब्यांची आरास करण्यात आलेली आहे। आज शनिवारी हे आंबे तौली फाटा येथील आधार आश्रम तसेच पंचवटीमधील 2 वृद्धाश्रमांमध्ये प्रसाद म्हणून दिले जाणार आहेत, अशी माहिती सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने देण्यात आली। श्री क्षेत्र नाशिक रविवार कारंजा येथे असलेल्या चांदीच्या गणपती मंदिरामध्ये दरवर्षी आंबा महोत्सव करण्यात येतो। अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावरती दरवर्षी आंब्यांची आरास केली जाते। भाविक भक्त इथे बाप्पाच्या चरणी आंबे अर्पण करतात। मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक दर्शनासाठी गर्दी करतात। आंबा महोत्सव झाल्यानंतर या आंब्यांचा प्रसाद आपण आधार आश्रम, वृद्धाश्रम अशा ठिकाणी हा त्यांना देत असतो। सगळ्या नाशिकमध्ये जे वृद्धाश्रम असतील, आधार आश्रम असतील त्यांच्यासाठी ह्या आंब्यांचा प्रसाद आपण त्या ठिकाणी पोच करतो। शुक्रवारी दिवसभर भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती, यामुळे मंदिर परिसर गजबजून गेलेला पाहायला मिळाला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल बागमोडे।